नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या संभाव्य युतीबद्दल बोलताना जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं सूचक विधान केल्यानं युती होणार अशी चर्चा अधिक जोमानं होऊ लागली आहे। मागील 1.5 महिन्यापासून ठाकरे बंधू यांच्या संभाव्य मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरू आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही या युतीबाबत सकारात्मक विधानं केली आहेत आणि त्यानंतर मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। आता राज ठाकरेंना न सांगता चोरून मध्यरात्री उद्धव ठाकरेंना कोण भेटलं होतं आणि 12 ते 15 कॉल उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी केले, नेमका किस्सा काय, चला तर जाणून घेऊया। राज ठाकरेंचा निरोप घेऊन नांदगावकर मातोश्रीवर गेले। दुर्दैवानं त्यांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही, पण त्यांना खाली सुभाष देसाई भेटले। राज साहेबांचा निरोप नांदगावकर यांनी देसाईंकडे दिला। निरोप उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचवा असं नांदगावकर यांनी देसाईंना सांगितलं। सुभाष देसाईंनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचवला। आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो। आम्ही म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी वाट बघत होते। त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री बंगल्यावर 12 ते 15 फोन केले आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतोय, उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर ते कॉल केले। मिलिंद नार्वेकर यांना देखील कॉल केले। मातोश्रीवर फोन केल्यावर उद्धव ठाकरे बैठकीत असल्याचं सांगितलं जायचं, ते कॉल करतील असंही सांगितलं गेलं। उद्धव ठाकरेंच्या मोबाईलवर कॉल केले, त्यांनी उचलले नाहीत। त्यानंतर युतीचा विषय आमच्यासाठी संपला अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी त्यांचा कटू अनुभव कथन केलाय। ते एका कार्यक्रमात बोलत होते आणि हा अनुभव 2017चा आहे असं ते सांगतात। या घटनाक्रमाआधी 2017 मध्येच रश्मी ठाकरेंचे भाऊ मला भेटले होते आणि त्यावेळी युतीची चर्चा सुरू झाली होती अशी आठवण देखील देशपांडे यांनी सांगितली आहे। उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या दादरला काही साईट सुरू होत्या। मी त्यावेळी नगरसेवक होतो, त्यामुळे आमचं भेटणं व्हायचं। त्यांनी मला सांगितलं की 2 भाऊ एकत्र आले पाहिजेत। त्यावेळी मी असा विचार केला की पाटणकर इतकं बोलत आहेत म्हणजे त्यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं असेल, कारण उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय पाटणकर इतकी डेअरिंग करणार नाहीत। त्यावेळी पाटणकर म्हणाले की उद्धव ठाकरेंना खरं वाटत नाहीये की राज ठाकरे युतीसाठी तयार होतील, त्यांचा विश्वास बसत नाहीये। तो विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला मातोश्रीवर यावं लागेल, तुम्हाला म्हणजे मला किंवा संतोष धुरी यांना, असं देखील देशपांडे यांनी पुढे सांगितलंय। राज ठाकरेंना विचारल्याशिवाय मी मातोश्रीवर जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे मी संतोषला सांगितलं की राज ठाकरेंशी आपण नंतर बोलू, काही चांगलं घडलं तर आपण आनंदानं त्यांना ही बातमी सांगू, तू मातोश्रीवर जाऊन ये। रात्री 1:15च्या सुमारास श्रीधर पाटणकर हे संतोषला मातोश्रीवर घेऊन गेले। उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली, रश्मी वहिनींची देखील भेट झाली। त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की 26 तारखेला गोरेगावला सेनेचा मेळावा आहे, 26 तारखेला आमचं भाजप सोबतचं लग्न मोडेल, त्यानंतर आपण साखरपुडा करू। 26 तारीख होऊन गेली। 28 तारखेला मी पाटणकरांना फोन केला, ते 2 दिवस थांब असं म्हणाले। हळूहळू फोन उचलायचे बंद झाले, कोणीच फोन उचलत नव्हतं। मग 3-4 तारखेला मी राज ठाकरेंना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला। त्याच्यानंतर राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना मातोश्रीवर पाठवलं आणि मग पुढच्या गोष्टी घडल्या। आम्हाला मातोश्रीवर असे कटू अनुभव आलेले आहेत, ते काही पटकन विसरता येणार नाहीत अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्यात। 2017 मध्ये युती होता होता कशी फिसकटली याबद्दल देशपांडे यांनी पहिल्यांदाच अगदी सविस्तरपणे हा किस्सा सांगितलाय। आम्ही सकारात्मक आहो असं नुसतं म्हणायला अर्थ नाही, त्यानं चर्चा पुढे जाणार नाही। आपण प्रॅक्टिकल विचार करायला हवा। 2014 असेल किंवा 2017 असेल, दोन्ही वेळा आम्ही पुढाकार घेतला होता आणि दोन्हीही वेळा आम्हाला कटू अनुभव आले, ते विसरता येणार नाहीत असं देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी या मुलाखतीदरम्यान सांगितलंय। तर एकंदरीत या शिवसेना आणि मनसे युतीवर मनसेला आलेल्या कटू अनुभवावरून तुम्हाला काय वाटतंय? राज उद्धव एकत्र येतील का? शिवसेना मनसे युती होईल का? जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते खरंच बघायला मिळेल का महाराष्ट्राला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।